नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? गौरीज चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मागचा हा भाज्यांचा व्हिडिओ आपल्याच बागेतला तुम्ही पाहिला का? नसेल पाहिला तर नक्की बघा. आता या व्हिडिओमध्ये एक नवीन आपण बघणार आहोत. इकडे सगळीकडे पाऊस पडतोय, तुमच्या इथेही पाऊस पडत असेल. आणि या पावसात आलेली ही छान छान गुलाबाची फुलं अतिशय सुंदर वाटतात ना. इथे 2 वाट्या तेल घेतले, हे गरम केलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे, दाणे सुरुवातीला घातल्यामुळे चांगले तळले जातात. त्यानंतर जिरे, मोहरी, लाल मिरची आणि 1 मूठभर असा कढीपत्ता, 4-5 मिरच्या आपण घातलेल्या आहेत. या वाळलेल्या लाल मिरच्या घातल्यात. त्याआधी आपण 1 चमचा हिंग आणि 1 चमचा ओवा घातलेला आहे. गॅस बंद करून खाली भांडं ठेवणार आहोत आपण. हे 1 चमचा तिखट, 1 चमचा हळद. गरम गरम फोडणीमध्ये आपण तेल आणि हळद घातलेलं नाही, हे आपण नंतर खाली आपण भांडं उतरवून घेतल्यानंतर घातलेलं आहे. याचं कारण असं आहे की ते नंतर तिखट हळद घातल्यामुळे फोडणीला छान रंग येतो. ही अशी फोडणी आधीच तयार करून ठेवल्यामुळे आपल्याला आयत्या वेळेला चटकन आपण कोणत्याही पदार्थावर फोडणी देऊ शकतो. झटपट स्वयंपाक करताना घाईच्या वेळेला ही फोडणी अतिशय उपयोगी पडते. इथे आता आपण बघतोय ही कोशिंबीर बनवतोय, याच्यावर कशी ही फोडणी वापरणार हे बघा. इथे गाजर आणि इथे टोमॅटो असे 2 चिरून घेतलेले आहेत बारीक. आता हे आपण मिक्स करणार आहोत. टोमॅटो आणि गाजर एकत्र करून याची कोशिंबीर आपण करतोय. इथे 1 चमचा आपण यामध्ये मीठ आणि साखर घातलेली आहे. त्यामध्ये 2-3 चमचे आपण हे दाण्याचं कूट. यानंतर 2-3 चमचे आपण दही यामध्ये घातलेलं आहे. आणि ही आता तयार फोडणी ही आपण आता यावर घालणार आहोत. अतिशय चुरचुरीत अशी ही तयार फोडणी. आणि आपली ही कोशिंबीर झाली तयार. अशा पद्धतीने आपण ही तयार फोडणी, कोणताही पदार्थ झटपट तयार होतो. यामुळे तुम्हीही ही अशी फोडणी तयार करून बघा. आणि आत्तापर्यंतचा माझा हा अनुभव हा तुम्हीही नक्की घ्या. आणि अशा प्रकारचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.